पवार कुटुंबातील फुटीवर संजय काकडे यांनी मोठं वक्तव्य केलंय। भाजपने पवार कुटुंबात फूट पाडली नाही तर पवार कुटुंबातील आरोप प्रत्यारोप लाजिरवाणे आहे असं संजय काकडे म्हणाले। निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं असं सुद्धा संजय काकडे यांनी म्हटलेलं आहे। तर पवार कुटुंबातील फुटीवर संजय काकडेंनी मोठं विधान केलं आहे। भाजपने पवार कुटुंबात फूट पाडली नाही, पवार कुटुंबातील आरोप प्रत्यारोप हे लाजिरवाणे असल्याचं संजय काकडे म्हणाले आणि निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं असं आवाहन सुद्धा संजय काकडेंनी केलं। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पवार कुटुंबातील आरोप प्रत्यारोप हे लाजिरवाणे असल्याचं संजय काकडे म्हणतात। तर निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं असं आवाहन ते करताना दिसतात आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली आहे ती भाजपनं पाडली नाही असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे त्यांना नेमकं काय म्हणायचं असा सवाल आता उपस्थित होतोय। तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली होती, एकीकडे राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालेलं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी हे चिन्ह शरद पवारांना मिळालंय। त्यानंतर आता संजय काकडेंचं हे विधान समोर आलं। किती आदर करणार कुटुंब आज असं ठरलं चाललं की मला स्वतःला कधी कधी वाटतं की मी चुकीचं क्षेत्रामध्ये आहे का काय राजकारणामध्ये, असं मला स्वतःला वाटायला लागलंय। परंतु बघू आता वेळ काळ निघून नंतर हे निवडणूक असतात, निवडणुकात बोलतात लोक असं परत एक व्हावं हे कुटुंब अशी माझी स्वतःची मनापूर्वक इच्छा आहे की निवडणुका झाल्यानंतर जे त्यांचे स्नेहभावाचे संबंध होते हे असेच राहावे। स्नेहभावाचे संबंध मला असं वाटतं की ते येतील आणि यावं। निवडणूक ज्या दिवशी संपेल 13 मेला जे बारामतीची इलेक्शन आहे 10 मेला, 10 मे नंतर त्यांनी ही सगळी कटुता दूर ठेवून एकामेकाचे पूर्वीसारखे संबंध ठेवावे अशी मला अपेक्षा आहे। माझी कुठल्याही विषयावरती नाराजी नाही आहे, बारामतीवर तर बिलकुलच नाही आहे। कारण बारामतीमध्ये माझे मित्र म्हणजे आमच्या वहिनीच उभा राहिल्यात। काल मी नेमका योगाने मला बाहेर होतो, मुंबईला होतो मी, माझी कोर्टात एक केस होती त्याकरता मी मुंबईला होतो काल, म्हणून मी काल गेलो नाही। परंतु आत्ता माझी अजून 4-5 दिवस महत्त्वाची कामं आहेत, ती झाली की 28 तारखेनंतर मी बारामतीमध्ये स्वतः सक्रिय होऊन भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आणि आमचा घटक पक्ष अजितदादांच्या मिसेस वहिनी उभ्या असल्या कारणाने आमची नैतिकता आहे की आम्ही पूर्ण बारामतीत फिरून पूर्ण बारामतीच्या लोकांना मतदान जागृत करून हा विजय आम्ही नक्कीच सोपा करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।